नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी, जी पुरणपोळीसोबत सर्व केली जाते। तर त्यासाठी आपण इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि 4 चमचे लसणाची चटणी घेतलेली आहे। तर इथे लसणाच्या चटणीच्या ऐवजी तुम्ही लसूण आणि सुकं खोबरं देखील घेऊ शकता, पण मी इथे इन्स्टंटवाली कटाची आमटी बनवते आहे, तर मी इथे लसणाची चटणी घेतलेली आहे। तर आता आपण तेलामध्ये राई जिरं याची फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण घातलेले आहेत 2 काळी मिरी, 1 लवंग आणि दालचिनी। हे सगळं फोडणी दिल्यावर आपण जे वाटण केलेलं आहे, 1 कांदा आणि 4 चमचे लसणाची चटणी हे घातलेलं आहे। 1 कांदा का, कारण की मी एक मोठा घेतला होता कांदा, म्हणून तुम्ही 2 देखील घेऊ शकता, कांद्याच्या साईजवर डिपेंड करतं। तर त्यानंतर इथे आपण मसाले घालून घेऊया। तर मसाले जास्त नाही घालणार आहे इकडे, कारण की चटणीमध्ये देखील मसाला आहे। तर इथे हिंग घातलेलं आहे थोडंसं, त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि आता घालणार आहोत आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत। तर इथे 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे। त्यानंतर इथे गोडा मसाला घालतात काही लोक, तर आता इथे माझ्याकडे गोडा मसाला नाही आहे, मी आगरी मसाला घालते आहे। तर आगरी मसाला घालणार आहोत आपण आणि धणे पावडर घातलेली आहे इथे 1 चमचा। आता आगरी मसाला घातलेला आहे। अशा प्रकारे आपण सगळे मसाले घालून घेतलेले आहेत आणि आता आपण त्यात चवीनुसार मीठ आणि गूळ घालायचं आहे। गूळ अगदी थोडंच घातलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, की ज्यामुळे काय आंबट गोड अशी चव येते आपल्या आमटीला, त्यासाठी इथे गूळ घातलेला आहे। तर इथे चिंचेचा पल्प काही लोक घालतात, तर आणि काही लोक कोकम घालतात। तर इथे मी कोकम घालते आहे, कारण की चिंचेचा पल्प नव्हता, तर मी इथे कोकम घातलेला आहे। तर अशा प्रकारे आपण आता जो कट आपण ठेवला होता, डाळीचं जे पाणी आपण पुरणासाठी डाळ शिजवतो त्याचं पाणी, ते घालणार आहोत। तर अशा प्रकारे आता आपण डाळीचं पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून उकळी काढून घ्यायची आहे। आणि उकळी काढून झाल्यावर आपली कटाची आमटी तयार होते। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली कटाची आमटी आहे, ती छान दिसत आहे, अप्रतिम झणझणीत अशी होते। तर पुरणपोळीसोबत तुम्ही सर्व करू शकता किंवा भातासोबत देखील सर्व करू शकता। नक्की ट्राय करा, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।